नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी स्नेहांकिता. सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. वाटणीसाठी वादातून आईवडिलांची निर्घृण हत्या करून निर्दयी सुनील भोसले पोलिसात हजर झाला. हुपरीतील संतापजनक प्रकार. ग्रोबस ट्रेडिंग फसवणूक प्रकरणी सर्किट बेंचमधील सुनावणीला तत्कालीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही प्रत्यक्ष किंवा व्हीसीद्वारे हजर राहावं. न्यायमूर्ती शिवकुमार दिगेंचे निर्देश. काँग्रेस समविचारी पक्षांना सोबत घेऊन शिवशाहू विकास आघाडीच्या माध्यमातून इचलकरंजी महापालिकेची निवडणूक लढवणार. काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शशांक बावस्कर यांची माहिती. बुधवारी 24 डिसेंबरला शिवाजी विद्यापीठाचा 62वा दीक्षांत समारंभ संपन्न होणार. भारताचे प्रख्यात संरक्षण आणि अवकाश संशोधन डॉक्टर जी सतीश रेड्डी समारंभाचे प्रमुख पाहुणे असणार. राज्यशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी अरुण नलवडे जहागीरदार यांना राष्ट्रपतींचं सुवर्ण पदक, तर सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये मानसशास्त्र विषयातील सर्वाधिक गुण मिळालेल्या हुपरीच्या आर्या संजय देसाई यांना कुलपती सुवर्ण पदक जाहीर. आणि शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घेतली एस न्यूजच्या वृत्ताची दखल. परप्रांतीय कामगारांच्या नोंदी ठेवा. औद्योगिक आस्थापनांसह एमआयडीसी परिसरातील ग्रामपंचायतींना पाठवली पत्र. कोल्हापूर शहराच्या मध्यभागी गर्द झाडीत दडलंय काय? पहा अद्भुत कोल्हापूरच्या नव्या भागात. शनिवारी 20 डिसेंबरला रात्री 8:30 वाजता, पुनः प्रसारण रविवारी 21 डिसेंबरला सकाळी 10:30 वाजता आणि बुधवारी 24 डिसेंबरला रात्री 8:30 वाजता फक्त चॅनल एस वर. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाटणीवरून जन्मदात्या आई वडिलांवर दगड, काठी आणि खुरप्यानं हल्ला करून आणि दोघांच्याही हाताची नस कापून पोटच्या मुलानं अत्यंत निर्घृणपणे त्यांची हत्या केल्याची घटना आज पहाटे हुपरीमध्ये घडली आहे. आई वडिलांना संपवून निर्दयी सुनील भोसले हा संशयित स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर झालाय. हुपरीतील महावीर नगरमध्ये नारायण भोसले हे पत्नी विजयमाला आणि मुलगा सुनील यांच्या समवेत राहत होते. सुनील विवाहित असून त्याला मुलगा आणि मुलगी अशी अपत्ये आहेत. मात्र सततच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी मुलांसह माहेरी बेळगावमध्ये राहते. त्यामुळे सुनील आईवडिलांसोबतच राहत होता. घराच्या वाटणीवरून काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. या वादातून सुनीलनं आज पहाटेच्या सुमाराला वडील झोपेत असताना त्यांच्या डोक्यात काठीनं हल्ला केला. त्यानंतर खिडकीची काच फोडून त्यांच्या हाताची नस कापली. पहाटेच्या सुमाराला नळाला पाणी आलं होतं. विद्युत मोटर सुरू करून आई घरात येताच त्यानं तिच्यावरही हल्ला केला. निर्दयी सुनीलनं तिच्या हाताचीही नस कापली. यामध्ये वृद्ध आईवडिलांचा मृत्यू झाला. जन्मदात्या आईवडिलांची क्रूरपणे हत्या करून संशयित सुनील स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर झालाय. DYSP विक्रांत गायकवाड, हुपरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक NR चौखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम शिंदे यांच्यासह पोलिसांचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं. फॉरेन्सिक लॅबच्या पथकानंही घटनास्थळावरून पुरावे संकलित केलेत. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रोबस ट्रेडिंग फसवणूक प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आज सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह सर्व तपासी अधिकाऱ्यांनी व्हीसीद्वारे उपस्थिती लावत प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी 22 डिसेंबरला होणार आहे. न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनाही त्या सुनावणीवेळी प्रत्यक्ष अथवा व्हीसीद्वारे उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आज ग्रोबस ट्रेडिंग फसवणूक प्रकरणी न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांच्या समोर आज सुनावणी झाली. मागील सुनावणीवेळी न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह सर्व तपासी अधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज पंडित यांच्यासह सर्व संबंधित तपासी अधिकाऱ्यांनी व्हीसीद्वारे उपस्थिती लावत प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत.
दरम्यान या फसवणूक प्रकरणी शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला. त्यावेळी शैलेश बलकवडे हे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. न्यायमूर्ती दिगे यांनी सोमवारी 22 डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी बलकवडे यांनाही प्रत्यक्ष अथवा व्हीसीद्वारे उपस्थित राहण्याचे निर्देश दिलेत. आज फिर्यादींच्या वतीनं ॲडव्होकेट जयंत बारदेसकर, ॲडव्होकेट नकुल शुक्ल, ॲडव्होकेट अहिल्या नलवडे तर सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट श्रीराम चौधरी उपस्थित होते. काँग्रेस समविचारी पक्षांना सोबत घेत शिवशाहू विकास आघाडीच्या माध्यमातून इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहेत. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. या निवडणुकीत शिवशाहू विकास आघाडी महायुतीला वरचढ ठरेल असा दावाही बावचकर यांनी केलाय. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे. काँग्रेसचे शशांक बावचकर यांनी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मँचेस्टर आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी आणि लाल निशाण पक्ष या सर्व मित्रपक्षांना एकत्र घेऊन शिवशाहू विकास आघाडी स्थापन केल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकीत शिवशाहू विकास आघाडी महायुतीला वरचढ ठरेल असा दावाही केला. माजी नगरसेवक सागर चाळके यांनी सर्वसामान्य जनतेचा कोणताही विचार न करता विद्यमान आमदार आणि सत्ताधारी कारभार करत असल्याची टीका केली. माजी आमदार राजीव आवळे यांनी सत्ताधारी पक्षातील नेते केवळ मलई खाण्याचं काम करतायत असा आरोप केला. माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी आघाडीच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं. यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश मोरबाळे, मदन कारंडे यांच्यासह आघाडीतील मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. श्री ज्योतिबा डोंगर आणि परिसराला प्राचीन, आध्यात्मिक आणि नैसर्गिक वैभव पुन्हा मिळावं यासाठी श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाच्या वतीनं दख्खन केदारण्य या महत्वाकांक्षी उपक्रमाचा गुरुवारी शुभारंभ झाला. या अंतर्गत राष्ट्रीय महामार्गाच्या कामात बाधित झालेल्या मोठ्या वृक्षांचं शास्त्रोक्त पद्धतीनं पुनर्रोपण करण्यात आलं. विकास कामांसाठी तोडल्या जाणाऱ्या तसंच श्री ज्योतिबा देवाच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या स्वतःच्या शेतातील वृक्षांचं पुनर्रोपण आणि केदार विजय ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या दुर्मिळ वृक्षांच्या रोपण आणि संवर्धन कामाला गुरुवारी प्रारंभ करण्यात आला. या योजनेतील टप्पा क्रमांक 2 अंतर्गत आमदार विनय कोरे यांच्या हस्ते गायमुख परिसरात वृक्षांचं पुनर्रोपण करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार कोरे यांनी महामार्गांच्या कामात अडथळा ठरणारी 20 ते 100 वर्षांपूर्वीची मोठी झाडं तोडून नष्ट करण्याऐवजी ती मुळासकट काढून या ठिकाणी पुनर्रोपण करण्यात येणार असल्याचं सांगितलं. प्रामुख्यानं जो आज आपण दुसरा टप्पा या ठिकाणी करतोय ती मोठी झाडं जी विविध प्रकल्पांच्या मध्ये त्या ठिकाणी आज निघणार आहेत. म्हणजे रत्नागिरीवरनं नागपूरला जाणाऱ्या महामार्गामध्ये काही झाडं आज त्या ठिकाणी निघणार आहेत. त्यानंतर कागल निडोरी रस्त्यावरची काही झाडं निघणार आहेत. वाईकडनं महाबळेश्वरला जाणारा जो हायवेवरनं रस्ता आहे त्या ती 100 वर्षापूर्वीची अशी काही मोठी झाडं निघणार आहेत. तर ही सगळी झाडं प्रामुख्यानं आपल्याला इथं आणता येतील का आणि पर्यावरणीय पुनर्जीवन हा एक केदारण्य प्रकल्प 2चा भाग आपल्याला करता येईल का, असा एक अतिशय मोठा प्रयत्न आपण आज या ठिकाणी साकारायचा प्रयत्न करतोय. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कागल आणि रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी काढलेल्या 200 झाडांचं तातडीनं पुनर्रोपण करून भविष्यात ही संख्या 2000पर्यंत नेली जाईल असं सांगितलं. यावेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नायकवडे, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर, गटविकास अधिकारी सोनाली माडकर आदी मान्यवर उपस्थित होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयामध्ये विविध इमारतींच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत अडचणी निर्माण होत आहेत. सीपीआरमध्ये प्रवेश मार्गावर होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आजपासून सीपीआरमधील प्रवेश मार्गात बदल करण्यात आलाय.
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या समोर भाऊसिंगजी रोडवर जुन्या न्यायालयाच्या इमारतीत सध्या सर्किट बेंचचं कामकाज सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पण सर्किट बेंचच्या समोर असणाऱ्या CPRच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून रुग्णांच्या नातेवाईकांची वाहनं ये जा करतात. पश्चिमेकडील एकाच प्रवेशद्वारातून वाहनांची ये जा होत असल्यानं इथं वारंवार वाहतूक कोंडी होतीये. शिवाय सध्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आणि राजर्षी शाहू छत्रपती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या काही इमारतींची डागडुजी आणि नूतनीकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळं बांधकामाचं तसंच अन्य साहित्य CPR आवारात ठेवण्यात आल्यानं देखील वाहतूक कोंडी होतीये. CPRमध्ये प्रवेश करताना प्रवेशद्वारावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी CPR प्रशासनानं आता CPRमध्ये प्रवेश करण्यासाठी सर्किट बेंच समोरील CPRचं पश्चिम द्वार सुरू ठेवण्यात आलंय. तर CPRमधून बाहेर पडण्यासाठी राजर्षी शाहू स्मारक भवनकडील प्रवेशद्वाराचा वापर करावा असं आवाहन CPR प्रशासनानं केलंय. आजपासून CPRमधील प्रवेशमार्ग एकेरी करण्यात आल्यानं CPR प्रवेशद्वारावरील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी झाली आहे. बिहारमधील कुख्यात गँगस्टर प्रेम यादवच्या खून प्रकरणातील मुख्य संशयितांना रविवारी 14 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शे रामनगर परिसरातून अटक केली होती. शे परिसरात अनेक परप्रांतीय भाड्यानं राहतात, मात्र त्यांची कुणाकडेही नोंद नाही. हा परिसर गुन्हेगारांचं आश्रयस्थान बनतोय का, असा सवाल उपस्थित करणारं वृत्त एस न्यूजनं प्रसारित केलं होतं. या वृत्ताची दखल घेत शिरोली MIDC पोलिसांनी शे ग्रामपंचायतीसह स्मॅकला पत्र देऊन परप्रांतीय कामगारांच्या नोंदी ठेवण्याची सूचना केली आहे. बिहारमधील कुख्यात गँगस्टर प्रेम यादव याचा छापरा जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात दुचाकीवरून येऊन दोघांनी गोळीबार करून खून केला. यातील मुख्य संशयित रोहित सिंग आणि कुणाल मांझी हे खून केल्यापासून पसार होते. बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून रविवारी 14 डिसेंबर रोजी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं शियेपैकी श्रीरामनगर परिसरात सापळा रचून रोहित सिंग आणि कुणाल मांझी या दोघांना अटक केली. शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरोली औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे. या ठिकाणी अनेक परप्रांतीय कामगार रोजगारासाठी येतात. ते शिये, श्रीरामनगर, टोप, पुलाची शिरोली परिसरात भाड्यानं वास्तव्य करतात. मात्र या कामगारांची कुठंही नोंद ठेवली जात नाही. गुन्हे करून अनेक जण या परिसरात राहतात. त्यामुळे शिये परिसर गुन्हेगारांचं आश्रयस्थान बनतोय का, असा सवाल उपस्थित केला जातोय. एस न्यूजनं याबाबतचं वृत्त प्रसारित केलं होतं. या वृत्ताची दखल घेत शिरोली MIDC पोलिसांनी शिये, टोप, नागाव, पुलाची शिरोली ग्रामपंचायतीसह स्मॅकला पत्र पाठवून परप्रांतीय कामगारांची नोंद ठेवण्याच्या सूचना दिल्यात. शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. 31च्या दरम्यान डोर उघडून 2 संशयित जे आहेत ते 2 संशयित डोर उघडून आतमध्ये गेलेत. त्यानंतर त्यांनी 7 मिनिटात चोरी केलेली आहे आणि फिर्यादीचं म्हणणं आहे की आम्हाला गुंगीचं औषध फवलं वगैरे, पण क्लोरोफॉर्मची बाटली किंवा इतर काय असं स्प्रे वगैरे वापरतो तर संशयास्पद काही तिथे मिळालेलं नाही आहे. आणि आपण डॉग बोलवलं होता. डॉगचं स्मेलिंग पॉवर आपल्यापेक्षा चांगले असते. डॉगला तसं काय आढळलं असतं, डॉग गुटमळलं असतं, पण डॉग तिथे काही गुटमळलं. डॉगने क्लिअर कट त्याचे आपल्याला ट्रॅक दिलेले आहेत. पोलिसांनी आता परप्रांतीय कामगारांची नोंद ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी याची प्रभावी अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. कागल नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून जयसिंगराव पार्क इथल्या सावित्रीबाई फुले मार्केटमध्ये मतमोजणी होणार आहे. दुपारी 1:30 वाजेपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कागल नगर परिषद निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान झालं. आता या निवडणुकीची मतमोजणी रविवारी होणार आहे. जयसिंगराव पार्क परिसरातील सावित्रीबाई फुले मार्केटमध्ये मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी मतमोजणीसाठीची आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचं सांगितलं. मतमोजणी 6 टेबलांवर 7 फेऱ्यात पार पडणार असून त्यासाठी 80 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी 5 पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 70 पोलीस आणि 50 गृहरक्षक दलाचे जवान तैनात असणार आहेत, असं तहसीलदार वाकडे यांनी सांगितलं. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी अजय पाटणकर आणि गटशिक्षण अधिकारी सारिका कासोटे उपस्थित होते.
पन्हाळा नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी रविवारी मयूरबागमधील नगर परिषदेच्या सभागृहात होणार आहे. 5 टेबलांवर 2 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पूर्ण होणार आहे. पन्हाळा नगर परिषदेसाठी 2 डिसेंबरला चुरशीनं 85% मतदान झालं. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. रविवारी मयूरबागेतील नगर परिषदेच्या सभागृहात सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एकूण 5 टेबलांवर 2 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणी वेळी उमेदवार किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनाच उपस्थित राहण्याची परवानगी असणार आहे. मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर करायला मनाई करण्यात आली आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नगर परिषद हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलाय. कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा असं आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलंय. आज महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला शिवसेना उपनेत्या माजी आमदार जयश्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, हर्षल सुर्वे, माजी नगरसेवक विनायक साळोखे यांनी मनोगत व्यक्त करताना आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हातात हात घालून काम करा आणि महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन केलं. यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी गेल्या 2-3 वर्षात महायुती सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर शहरासाठी भरीव निधी उपलब्ध करून देत अनेक विकासकामं मार्गी लावल्याचं सांगितलं. सरकारच्या योजना आणि विकासकामं जनतेपर्यंत पोहोचवून महायुतीच्या विजयासाठी सज्ज व्हा असं आवाहन आमदार क्षीरसागर यांनी केलं. यावेळी शिवाजी पेठेतील सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा कुपटे यांच्यासह अन्य महिलांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी नंदकुमार मोरे, अजित इंगवले, कमलाकर जगदाळे, सुनील जाधव, शिवाजीराव जाधव, रणजित जाधव, कृष्णा लोंढे, सौरभ कुलकर्णी, मंगल साळोखे, पवित्रा रांगणेकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ईशान्य भारतातील आसाम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेशातील नागरिकांचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. आजतागायत कोणत्याही सरकारनं त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलेलं नाही. सरकारच्या दुर्लक्षामुळेच ईशान्य भारतात मोठा संघर्ष सुरू आहे असं मत राज्यशास्त्राच्या अभ्यासक डॉक्टर नीता साने यांनी व्यक्त केलंय. कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमालेत 4थ्या दिवशी पूर्वोत्तर भारतातील संघर्ष आणि जनआंदोलन या विषयावर त्या बोलत होत्या. श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमालेत गुरुवारी सायंकाळी पूर्वोत्तर भारतातील संघर्ष आणि जन आंदोलन या विषयावर राज्यशास्त्राच्या अभ्यासक डॉक्टर नीता साने यांनी आपले विचार मांडले. आसाम, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मिझोरम या राज्यांचा ईशान्य भारतात समावेश होतो. ईशान्य भारतातील लोकसंस्कृती, धर्म, भाषा, परंपरा, जंगल आणि जमीन यावर आधारित त्यांचं जगणं आणि अस्तित्व टिकवण्यासाठीचे लढे आजही सुरू असल्याचं डॉक्टर साने यांनी सांगितलं. भारत देश आम्हाला आमचा वाटतो, मात्र भारताला आम्ही आपले वाटतो का याविषयी ईशान्य भारतातील लोकसमूहांमध्ये शंका आहे. ही शंका दूर करणं हेच भारतीयांसमोरील मोठं आव्हान असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. ईशान्य भारतामधील काही राज्यातून रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतंय. काही समुदायातील 70,000हून अधिक लोक विस्थापित झाले असून त्यांच्या जगण्याचे गंभीर प्रश्न आहेत. आज तागायत कोणत्याही सरकारनं त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं नसल्याचं डॉक्टर नीता साने यांनी सांगितलं. यावेळी डॉक्टर भारती पाटील, संदीप पाटील, दत्ता बच्चे उपस्थित होते. राधानगरी तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत. दुर्गमानवाड, कसबा तारळे, पडसाळी परिसरात विशेष कारवाई सुरू आहे. आज दुर्गमानवाड कसबा तारळे मार्गावर अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणारे 2 ट्रक पकडण्यात आले आहेत. पोलीस, महसूल आणि जिल्हा खनिकर्म विभागानं संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.
जिल्हा खनिकर्म अधिकारी कोल्हापूर, तहसीलदार राधानगरी आणि पोलीस निरीक्षक राधानगरी यांच्या संयुक्त पथकानं दुर्ग मानवाड कसबा तारळे रोडवर गौण खनिजाचं अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांवर छापा टाकला. गुरुवारी 18 डिसेंबर रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमाराला हा छापा टाकण्यात आला असून अवैध गौण खनिजानं भरलेल्या 2 ट्रकसह चालकांनाही ताब्यात घेण्यात आले. यातील वैभव विठ्ठल ठिगरे हा सांगली जिल्ह्यातील करोली टी या गावचा तर गौरी शंकर हा झारखंडमधला आहे. अवैध उत्खनन रोखण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली असून दुर्ग मानवाड परिसरात विशेष देखरेख ठेवण्यात आली आहे. स्थानिकांनी आपल्या शेतात कुणालाही बेकायदेशीर अवैध उत्खननासाठी परवानगी देऊ नये, अन्यथा 7/12 उतार्यावर बोजा नोंदवला जाईल असा इशारा तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिलाय. अवैध उत्खननाची माहिती मिळाली तर संबंधितांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहनही तहसीलदारांनी केलंय. डॉक्टर डी.वाय. पाटील प्रतिष्ठान संचलित मास्टर दीनानाथ विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक भेट उपक्रमांतर्गत शहरातील बाबू जमाल पोस्ट ऑफिसला भेट दिली. विद्यार्थ्यांनी या भेटीदरम्यान पोस्ट ऑफिसच्या दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली. डॉक्टर डी.वाय. पाटील प्रतिष्ठान संचलित मास्टर दीनानाथ विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच बाबू जमाल पोस्ट ऑफिसला भेट दिली. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षण मिळावं यासाठी शाळेचे मुख्याध्यापक विश्वास केसरकर यांनी या क्षेत्रभेटीचं नियोजन केलं होतं. पोस्ट ऑफिसच्या सब पोस्ट मास्टर मौसमी बापट आणि शुभांगी मोघे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्यांनी विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिसचं दैनंदिन कामकाज, पत्रव्यवहार, प्रक्रिया आणि विविध सेवा यांची माहिती दिली. मुख्याध्यापक विश्वास केसरकर यांनी विद्यार्थी दशेपासूनच बचत करण्याची सवय लागली तर विद्यार्थ्यांमध्ये भविष्यात आर्थिक शिस्त आणि नियोजनाची जाणीव दृढ होईल असं सांगितलं. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष टपाल विभागाचं महत्त्व आणि कार्यपद्धती समजून घ्यायला मदत झाली. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. डंकी रूटद्वारे चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतराच्या रॅकेट विरोधात ईडीची मोठी कारवाई. 6 किलो सोने, 113 किलो चांदी आणि ₹5.25 कोटी जप्त. माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम पण अटक टळली. मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त. ईडीची मोठी कारवाई. संतोष देशमुख हत्या प्रकरण, उज्ज्वल निकम यांना हटवण्याची मागणी. नागपूरच्या बुट्टीबोरी MIDCमध्ये टँक टॉवर कोसळून मोठी दुर्घटना. 3 मजुरांचा मृत्यू तर 11 जण जखमी. कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये. कागलमधील समर्थ कॉलनी श्रमिक सोसायटी परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचं कुलूप फोडून सुमारे 3,58,000चा ऐवज लंपास केलाय. या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कागल शहरातील समर्थ कॉलनी श्रमिक सोसायटी परिसरात प्रदीप मोतीराम पाटील आपल्या कुटुंबियांसह राहतात. 18 डिसेंबर रोजी पाटील कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्यांनी या संधीचा फायदा साधत 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 ते 7:45 वाजण्याच्या दरम्यान घराच्या मुख्य गेटचं कुलूप तोडून दरवाजाचा कडी कोइंडा उचकटून आणि सेंटर लॉक तोडत घरात प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी बेडरूममधील तिजोरीचं लॉकर उचकटून मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. यामध्ये सोन्याची अंगठी, सोन्याचं नाणं, 31 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, टॉप्स, चांदीचे पैंजण तसेच 15,000 रुपये रोख असा एकूण 3,58,000चा ऐवज लंपास केलाय.
या प्रकरणी प्रदीप मोतीराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कागल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनास्थळी करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे. सतत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय, तर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. शिरोळ तालुक्यातील राजापूरवाडी इथं कोळी समाजानं भव्य रॅली काढत राज्य सरकारचा निषेध केलाय. नागपूरमध्ये कोळी समाजातील उपोषणकर्त्यांवर दडपशाही करत त्यांना उचलून नेल्याच्या निषेधार्थ ही रॅली काढण्यात आली होती. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, महादेव कोळी दाखला मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत कोळी समाजानं आपला संताप व्यक्त केला. शिरोळ तालुक्यातील राजापूर वाडीमधील कोळी समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालाय. नागपूरमध्ये समाजातील उपोषणकर्त्यांवर करण्यात आलेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ कोळी समाजानं राजापूर वाडीमध्ये रॅली काढली. गावातील लक्ष्मी मंदिरापासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत कोळी समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाच्या वतीनं सरपंच रावसाहेब कोळी यांना निवेदन देण्यात आलं. आदिवासी कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी इत्यादी जमातीच्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीनं द्यावं या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकडे या निवेदनाद्वारे सरकारचं लक्ष वेधण्यात आलंय. यावेळी अनिल कोळी, श्रीकांत कोळी, भाऊसो कोळी, पोपट कोळी, डॉक्टर संदीप कोळी, वाल्मिकी कोळी, वैभव कोळी, प्रदीप कोळी, आनंदा कोळी, विरूपाक्ष कोळी, दीपक कोळी, दीपा सावळे, निर्मला कोळी, दीप्ती कोळी, शालन कोळी, भारती कोळी, शोभा कोळी, रुपाली कोळी यांच्यासह अन्य कोळी बांधव उपस्थित होते. कोल्हापूरचा औद्योगिक विकास साधायचा असेल तर स्पर्धात्मक दरात वीज उपलब्ध होणं अत्यावश्यक आहे. भविष्यात कोल्हापूर हे ग्रीन इंडस्ट्रियल क्लस्टर म्हणून विकसित व्हावं अशी अपेक्षा उद्योजक सचिन शिरगावकर यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापुरात आयोजित MEDC MSME कॅपॅसिटी बिल्डिंग परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलच्या वतीनं कोल्हापुरात MEDC MSME कपॅसिटी बिल्डिंग परिषद 2025-26 या शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत फाउंड्री ही संकल्पना घेऊन चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात MEDCचे अध्यक्ष अतुल शिरोडकर यांनी MEDC संस्थेबद्दल माहिती दिली. कोल्हापूरच्या फाउंड्री उद्योगाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपक्रमांना पाठबळ दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं. यावेळी CA योगेश कुलकर्णी यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून उपलब्ध असलेल्या विविध योजना, भांडवली अनुदान, क्रेडिट गॅरंटी, व्याज सबसिडी, इन्कम टॅक्स आणि GSTतील दिलासा, परतावा योजना आणि नॉन मॉनिटरी सहाय्य याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर फाउंड्री उद्योगासाठी कपॅसिटी बिल्डिंग या विषयावर उद्योजक सचिन शिरगावकर यांनी आपले विचार मांडले. त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या MSME विभागातील सर्व योजना थेट औद्योगिक संघटनांपर्यंत पोहोचवणं आवश्यक असून केवळ योजना जाहीर करून न थांबता त्या प्रभावीपणे राबवल्या जाईपर्यंत MSME विभागाचा सक्रिय सहभाग असावा असं मत व्यक्त केलं. कोल्हापूरचा औद्योगिक विकास साधायचा असेल तर स्पर्धात्मक दरात वीज उपलब्ध करून देणं अत्यावश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. भविष्यात कोल्हापूर हे ग्रीन इंडस्ट्रियल क्लस्टर म्हणून विकसित व्हावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगले, गोशिमाचे अध्यक्ष सुनील शेळके, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, द इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमेन कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष सतीश कडूकर, ICI साऊथ झोनचे उपाध्यक्ष वीरेंद्र पाटील, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. सयाजी हॉटेलमध्ये पार पडलेल्या या परिषदेला उद्योग जगताचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या वजन काटा विभागातील साहिल लक्ष्मण वकटे या कंत्राटी कर्मचाऱ्यानं ऊसाच्या वजनात फेरफार करत कारखान्याची सुमारे 35,000 रुपयांची फसवणूक केली आहे. साहिल वकटेला कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय. वारणानगरच्या तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्यामध्ये वजन काटा विभागात साहिल लक्ष्मण वकटे हा कंत्राटी पद्धतीनं काम करतो. 8 डिसेंबर रोजी रात्री तो वजन काट्यावर कामावर होता.
त्यावेळी कोडोली इथून ऊस वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर आला. त्या ट्रॅक्टरला 2 ट्रेलर जोडलेले होते. पहिल्या ट्रेलरमध्ये वकटे याचे चुलते रामचंद्र वकटे यांचा ऊस होता, तर दुसऱ्या ट्रेलरमध्ये कमल भीमराव देसाई यांचा ऊस होता. या दोन्ही ट्रेलरमधील ऊसाचं वजन 16 टन 721 किलो इतकं होतं. मात्र साहिलनं हा संपूर्ण ऊस त्याचे चुलते रामचंद्र वकटे यांच्या नावावर नोंदवला. मागील ट्रेलरमधील 7 टन 653 किलो हा निव्वळ वजनाचा ऊस कोडोली इथल्या कमल भीमराव देसाई यांचा होता. मात्र साहिलनं ट्रॉलीसह 9 टन 880 किलो इतक्या ऊसाची कमल देसाई यांच्या नावावर वेगळी नोंद करून कारखान्याची 35,000 रुपयांची फसवणूक केली. वजन काट्यावरील सुपरवायझर रोहन बाबासो काईंगडे यांचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून कोडोली पोलिसांनी गुन्हा दाखल करत साहिल वकटेला ताब्यात घेतलंय. हातकणंगले तालुक्यातील टोप इथं बुधवारी रात्री झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी घरातील 3.25 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. या प्रकरणी वैभव पाटील यांच्या फिर्यादीवरून शिरोली MIDC पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान चोरट्यांनी गुंगीच्या स्प्रेचा वापर करून ही घरफोडी केल्याची चर्चा होती. मात्र ही बाब तपासात पुढे आली नसल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सांगितलं. पुणे-बेंगलोर महामार्गावरील टोप ग्रामपंचायत शेजारी राहणारे वैभव बाळासो पाटील यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्री स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीनं घराची कडी काढून प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील तिजोरीत ठेवलेले 2 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, 3 मोबाईल संच आणि 30,000 रुपयांची रोकड असा सुमारे 3,21,000 ऐवज लंपास केलाय. गुरुवारी पहाटेच्या सुमाराला पाटील यांच्या घराशेजारी राहणारे नातेवाईक कृष्णात गायकवाड लघुशंकेसाठी उठल्यानंतर त्यांना पाटील यांच्या घराचा दरवाजा उघडला असल्याचं निदर्शनाला आलं. त्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनाला आला. या प्रकरणी वैभव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात शिरोली MIDC पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गुंगी आणणारा स्प्रे मारून ही घरफोडी केल्याची चर्चा परिसरात सुरू होती. मात्र तपासात ही बाब पुढे आली नसल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सांगितलंय. 31च्या दरम्यान डोर उघडून 2 संशयित जे आहेत ते 2 संशयित डोर उघडून आतमध्ये गेले. त्यानंतर त्यांनी 7 मिनिटात चोरी केलेली आहे आणि फिर्यादीचं म्हणणं आहे की आम्हाला गुंगीचं औषध फवारलं वगैरे, पण क्लोरोफॉर्मची बाटली किंवा इतर काय असं स्प्रे वगैरे वापरतो तर संशयास्पद काही तिथे मिळालेलं नाही आहे. आणि आपण डॉग बोलवला होता. डॉगचं स्मेलिंग पॉवर आपल्यापेक्षा चांगले असते. डॉगला तसं काय आढळलं असतं, डॉग गुटमळला असतं, पण डॉग तिथे काही गुटमळला. डॉगने क्लिअर कट तसे आपल्याला टॅग दिलेले आहेत. त्यामुळं त्यात शंकास्पद असं काही नाही आणि त्यात लीड आहे, प्रयत्न चालू आहेत. शिरोली MIDC पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केलाय. कोल्हापूरला खूप मोठी क्रीडा परंपरा लाभली आहे. दिव्यांग खेळाडू सुद्धा ही परंपरा पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत. हे अभिमानास्पद असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेत 26 शाळांमधून 400हून अधिक दिव्यांग खेळाडू सहभागी झाले होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या वतीनं कसबा बावड्यातील पोलीस परेड मैदानावर दिव्यांग मुलांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी येडगे यांनी या स्पर्धेतून तुम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतील, त्या आत्मसात करा असा सल्ला दिला. त्यांनी दिव्यांग खेळाडू सुद्धा मोठ्या ताकदीनं कोल्हापूरची वैभवशाली क्रीडा परंपरा पुढे नेत आहेत, हे अभिमानास्पद असल्याचं सांगितलं. ही स्पर्धा अंध, अस्थिव्यंग, मूकबधीर, मतिमंद अशा 4 गटात घेण्यात आली. धावणे, पोहणे, गोळाफेक, उंचवडी, स्पॉट बॉल, स्पॉट जंप, अंध मुलांसाठी बुद्धिबळ अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये 8 ते 12, 13 ते 16, 17 ते 21 अशा वयोगटातील खेळाडूंनी सहभाग घेतला. या क्रीडा स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकारांमधील विजेते, उपविजेते राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी,
कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त परितोष कंकाळ, मुख्य लेखा वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, डॉक्टर महेश शेजाळ, राजेंद्र माने, प्रभारी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुवर्णा सावंत, साधना कांबळे, कार्यकारी अभियंता मानसिंग पाटील, योजना शिक्षण अधिकारी अनुराधा म्हेत्रे, कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. वाटणीसाठी वादातून आईवडिलांची निर्घृण हत्या करून निर्दयी सुनील भोसले पोलिसात हजर झाला. हुपरीतील संतापजनक प्रकार. ग्रोबस ट्रेडिंग फसवणूक प्रकरणी सर्किट बेंचमधील सुनावणीला तत्कालीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही प्रत्यक्ष किंवा व्हीसीद्वारे हजर राहावं. न्यायमूर्ती शिवकुमार दिगेंचे निर्देश. काँग्रेस समविचारी पक्षांना सोबत घेऊन शिवशाहू विकास आघाडीच्या माध्यमातून इचलकरंजी महापालिकेची निवडणूक लढवणार. काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शशांक बावस्कर यांची माहिती. बुधवारी 24 डिसेंबरला शिवाजी विद्यापीठाचा 62वा दीक्षांत समारंभ संपन्न होणार. भारताचे प्रख्यात संरक्षण आणि अवकाश संशोधन डॉक्टर जी सतीश रेड्डी समारंभाचे प्रमुख पाहुणे असणार. राज्यशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी अरुण नलवडे जहागीरदार यांना राष्ट्रपतींचं सुवर्ण पदक, तर सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये मानसशास्त्र विषयातील सर्वाधिक गुण मिळालेल्या हुपरीच्या आर्या संजय देसाई यांना कुलपती सुवर्ण पदक जाहीर. आणि शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घेतली एस न्यूजच्या वृत्ताची दखल. परप्रांतीय कामगारांच्या नोंदी ठेवा. औद्योगिक आस्थापनांसह एमआयडीसी परिसरातील ग्रामपंचायतींना पाठवली पत्र. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.